नमस्कार. तर काय म्हणताय? तर आज वाजले आहेत 7:21. तर आपण कालच्या पेक्षा 1 घंटा लवकर आलेलं आहे बरं का. आज मी झोपलतो, तुम्हाला खरं सांगायला काय आज काम बिम काय नव्हतं, झोपलतो. काल जरा लेट झाल्यामुळं आज मी 2 तास झोपलेला आहे. बघू आता, मी 4:30 वाजता जेवलतो फुल. आता झोपून डायरेक्ट उपाशी पोटी जातोय. उठल्यानंतर 1 ग्लास पाणी पिले फक्त बरं का. मग निघाला जिमला. तर उठल तर मी किती वाजता? 5:45ला. फ्रीज ब्रिज व्हायला जिकडे तिकडे आपला अर्धा तास गेला राऊंड. ते तर जाणारच आहे आपला टायमिंग. तर चला आता जाऊ. आज काय होते काय नाही. पावसाळ्यात रस्ते रस्ते घाण असतात तर एकदम किचकिच वाटते. ते बाहेर नकोसं वाटते फिरायला. तर मी फिरलंच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये नुसतं धुराळा असते, पावसाळ्यात नुसतं चिखल असते, हिवाळ्यामध्ये काय असते ते तुम्हाला तर माहितच आहे बरं का. पटापटात आपण आले. 300 मीटर लांब आहे जिम. अजून त्या अंतरावर आहे आपण. जाऊ फटाफट. आज झोप झाली चांगली, कारण की काल जरा लोड झालता बॉडीला. माझं प्लॅनिंग होता 4:30ला यायचा, पण तो डोळे कचकच करायला, अंग पण दुखलं. चला मला जरा झोपा, मला 2 तास नंतर निघाला. आता बघू. 1 गिलास पाणी पिले. आपल्यात एनर्जी किती राहील का नाही ती पूर्ण कंप्लीट झाल्यावर आपल्याला कळेल बरं का. तर चला आता जाऊ. आता जिमच्या पायथ्याशी गेल्यावर भेटू. आता आपण आलोय जिमच्या पायथ्याशी, वरी चलतोय पाय. चला, काल गडबड झाली, आज गडबड नाही होणार बरं ना भावांनो. तरी बघू. आज मी मारणार आहे बायसेप. बायसेप कसा जातो का नाही तुम्हाला सगळं सांग. त्याला मग आता वरी गाणे चालू आहेत, मी काय पण नाही बोलणार. पूर्ण कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटू. मग येतोच मी कंप्लीट झाल्यावर 150 एपिसोड.
तर चला जाऊ आता बरं का. तर आता झाला टायमिंग, तर आपण भरपूर टाइमपास केलेला आहे, मी बघितलंच आहे व्हिडिओ मध्ये बरं का भावांनी. कारण की आपण जे टाइमपास करते ते कट करते, कारण की व्हिडिओ जास्त मोठा होते म्हणून मी कट करतोय. कारण की जास्त व्हिडिओ मोठा असून काही कामाचं नाही, मेन महत्वाचे पार्ट्स जे आहेत ते ठेवायचं आपण बरं ना. तर चला जाऊ आता. मला केळं पण घ्यायचं, केळाचं दुकान चालू आहे, त्याने काय माहिती तसं घेऊ केळं, तेवढे भेटले तेवढे 4 भेटतील असं मला वाटतं. चला जाऊ पटापट. तर काय झालं काय बोलू काही समजा नाही गेली. बायसेप पण भारी मारला आपण आणि प्रॅक्टिस पण चांगली झाली. एवढंच थोडं टाइमपास केलेलं आहे आपण. टाइमपास म्हणजे ना आपापल्या लिमिट मध्ये आपण रेस्ट केलेला आहे. 2 मिनिट म्हणा, 1.5 मिनिट म्हणा. हा बायसेप आपण आणि फोर आर्म्सला फुल फुल मारलाय. साला फोर आर्म्स माझी पूर्ण डॅमेज फाडूनच टाकलं फोर आर्म्सला. बायसेप तर सांगूच नका तुम्ही. जड झालं ते पहिल्या सेटला माझे, मग दुसऱ्या सेटला फुल मारलं. रॅप कमी वाढायचे, वेट कमीच होतं आणि रॅप जास्त मारलं. कारण की बायसेपला वेट जास्त घेऊन काही कामाचं नाही, ते मेन पार्ट महत्वाचा आहे. कारण की तुम्ही जेवढं वेट कमी घेऊन रॅप जास्त मारता तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. जेवढं तुम्ही वेट जास्त मारून रॅप कमी मारता ना, काय पण नाही, ते तुमचा दिवस वाया जाईल. माझ्या मते वाटते बायसेप म्हणा, ट्रायसेप म्हणा आणि कोणतं झालं हा शोल्डर लेग, बस हे 3 सांभाळून मारताना वेट कमी आणि रॅप जास्त. कारण की आणि प्रॉपर मारला ना मग तुमची पार वाट लागल. असं झालं आज माझ्यासोबत. तर चला आता काय बोलू काही समजा नाही गेले, तर घरी जाऊ आता. लवकर जाऊ, पळत जाऊ, केळ बिळ घेऊ, तोंड बिळ घेऊ, मग खाऊ आपण बरं का. चला मग आता उद्या भेटू. काय चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. 100% चुकलेलं आहे माझं. चला मग उद्या भेटू.